महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। कधी हल्ला झाला? आता 10 वाजता। कोणत्या रस्त्याला? पुढे काय आपल्या वांगदरीच्या वरती जाताना वरती चढताना ना तिथं हल्ला झाला। बिबट्या होता का? हा, बिबट्या होता। तर काय करते बघा, त्याला इमिजिएट हलवा नाशिकला न्यावं लागेल। त्याच्या जागेवरती तुम्ही लोक समजा आर्थिक मदत पुंजी कराल, तो बाग पार्ट वेगळा आहे, पण त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे। आणि तुमच्या पाटील साहेबांबरोबर बोललोय, लगेच त्याला म्हणजे काय त्या बिबट्याचा काय बंदोबस्त करता येतो तो करा। याच्या आधी पण हल्ले झालेत वाटतं, 1 महिन्यापूर्वी आपण पिंजरे लावलेले तिथं, पण पिंजऱ्यात काय केलं तुम्ही पण ग्लोव्ज वापरा। पिंपळदरी गावचे उपसरपंच लक्ष्मण मारुती दुधवडे आहेत आपल्याबरोबर, जे आज जवळजवळ 10च्या दरम्यान बरोबर एक घटना घडली। एक जो मध्ये आडनाव आहे बरोबर, त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला। तर त्या बाबतीत ते सरपंच काय माहिती देतात आपण पाहूया, कशी झाली ही घटना? सकाळी ना तो जाताना मी कामावर चालला होता, जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला। हल्ला हा ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये झाल्यानंतर त्याला आपण इथं सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। पण जेणेकरून ब्राह्मणवाड्याच्या हद्दीमध्ये हल्ला झाला, तिथले कर्मचारी एकही पण इथं आज उपलब्ध नाही। मग हे कर्मचारी करतात काय नाही? तुम्ही त्यांना कल्पना दिली होती हल्ला झाला? कल्पना भेटली असेल, कारण पिंपळदरीचे जे वॉचमॅन आहे ते हजर झाले, मग ब्राह्मणवाड्याचे वॉचमॅन का हजर झाले ना आतापर्यंत? अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे याच्यावर, आणि त्यांनी याच्यावर चांगलं लक्ष देऊन काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तुम्ही ते बिबट्यांचे वारंवार हल्ले होतात, 1 महिन्यापूर्वी शेळके मॅडम आहे म्हणून त्यांच्यावर एक हल्ला झाला होता। हा, शेळके मॅडम, परत आमच्या इथले काही स्थानिक लोक आहे ना, वर मजूर येतात, त्याच्यावर पण एक 2 जणांवर हल्ला झाला, पण तो काही दुखापत झाली नाही। पण त्यांनी हल्ला केला त्यावेळेस पण, आणि त्यावेळेस पण फॉरेस्टवाल्याने पिंजरा लावला होता, पण ते पिंजऱ्यात तो जात नाही। मग तो कुठून त्यांनी बाहेरून आणून सोडलाय का काय केलं हे काही सांगता येणार? किती बिबटे आहेत काय अंदाज? आता 3 बिबटे पाहिले, 3 बिबटे, आणि त्याच्यातले एक बिबट्याला पिल्ले आहेत, आणि तो बिबट्या हल्ला करतो असं तुमचं म्हणणं आहे का? त्या बिबट्याने आता सध्या सुद्धा ना ज्याच्यावर हल्ला झाला त्याला तुम्ही आता प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा इथे आणलेले, त्यांनी सेवा चांगली दिली तुम्हाला? हो, सेवा चांगली दिली त्यांनी। आता ते म्हटले नाशिकला आम्ही हलवणार आहे। ती लस इथं उपलब्ध नसल्या कारणाने तुम्हाला लस इथं उपलब्ध नसल्यामुळे तो नाशिकला हलवण्यात येणार आहे। आता आम्हाला येणार आहे आता त्या नाशिक रुग्णालयात, नाशिक रुग्णालयामध्ये पाठवणार आहेत। रुग्णाची अवस्था कशी आहे आता? अवस्था सध्या बिकट आहे, पाण्याजोग नाही, पण आता काय आता झालं आलं। नुकतीच आमदार साहेबांनी सुद्धा तात्काळ आमदार साहेब पण आलते इथं, त्यांनी पण पाहणी केली। तुमचे जे कोणी कर्मचारी असतील नाशिकचे, ते रुग्णालय असेल तिथे पण त्यांनी फोन फिरवले, आणि फोन फिरवल्यानंतर आमदारांनी पण चांगलं सहकार्य करून या पेशंटला पुढं कशा पद्धतीनं न्यायचं हे आमदारांनी चांगलं लक्ष घालून केलेलं आहे। म्हणजे वन खातं आलं नाही, परंतु आमदार साहेब तात्काळ आले। वन खातं म्हणजे जे पिंपळदरीचे कर्मचारी ते आले, ब्राह्मणवाडीचे कोणी आले, पण आमदार 1 तासामध्ये ते इथं हजर झाले आणि पेशंटची चांगली विचारपूस करून त्यांनी चांगलं सहकार्य पुढचा मार्ग आमदार साहेबांनी दिला। चल, धन्यवाद। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।